बाहेरून जंजिरा किल्ला असं दिसते आणि मध्ये गेल्यावर पण तो किल्ला इतकं जास्त सुंदर आहे ना. ह्या किल्ल्याचा इतिहास जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण पाण्यामध्ये बांधले आणि आपण इमॅजिन पण करू शकणार नाही की कसं बांधला असेल. खूपच सुंदर किल्ला होता. मग आम्ही निघालो रायगडसाठी. रायगड किल्ल्यावर आम्ही जाण्यासाठी रोपवेनं जाणार होतो, कारण आमच्याकडे लहान लेकरं होते म्हणूनच आम्ही रोपवे चूज केला आणि खूपच जास्त मनाला शांती वाटत होती तिथे गेल्यावर. मग आम्ही निघालो जगदीश्वर मंदिराकडे आणि मंदिर पण इतकं जास्त सुंदर आहे ना. आम्ही सगळं असं इमॅजिन करत होतो की इथं महाराज येत असतील, किती महाराज बसून पूजा करत असतील आणि असं वाटत होतं की आता महाराज येऊन आम्हाला भेटणार आहेत. खूपच सुंदर मंदिर आहे आणि सह्याद्रीमध्ये आल्यावर कुणालाच घरी जाऊ वाटणार नाही. इतकी सुंदर आपली सह्याद्री आहे आणि आम्ही खरंच खूपच जास्त लक्की आहोत की आम्ही इथे गेलो आणि महाराजांचे आम्हाला दर्शन झाले. खरंच मनाला इतकी जास्त मस्त वाटत होतं ना, मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार नाहीये. आणि आम्ही इमॅजिन करत जात होते, की महाराज इथं असं करत असतील, महाराज असं चालत असतील, महाराज असं बोलत असतील. खूपच